नमस्कार. कधी विचार केलाय की डॉक्टरांच्या चुकीमुळे आपलं काही नुकसान झालं तर आपण काय करू शकतो? अहो, 1995च्या आधी ना या प्रश्नाचं उत्तर अजिबात सोपं नव्हतं. पण मग एक कायदा आला आणि एका ऐतिहासिक केसने सगळ्यांच्या सगळं चित्रच बदलून टाकलं. आज आपण नेमकं हेच बघणार आहोत की ग्राहक संरक्षण कायद्याने म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टने मेडिकल प्रोफेशनलला कसं एका नवीन वळणावर आणलं. आणि हो, परीक्षेसाठी हा विषय प्रचंड महत्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. तर आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी कायद्यापूर्वी काय परिस्थिती होती ते पाहू. मग डॉक्टरांनी याला विरोध का केला ते समजून घेऊ. त्यानंतर तो ऐतिहासिक खटला कोणता होता ज्याने सगळं बदललं त्यावर बोलू. त्यानंतर या कायद्याचे नेमके काय परिणाम झाले ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेमध्ये उत्तर लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा माइंड मॅप तयार करू. चला तर मग सुरू करूया. चला, जरा वेळेत मागे जाऊया. कल्पना करा की आपण 1995च्या आधीच्या काळात आहोत. समजा उपचारांमध्ये काहीतरी गडबड झालीये, पण आता पुढे काय? तेव्हा रुग्णांसाठी न्यायाचा मार्ग शोधणं म्हणजे खूपच अवघड काम होतं. खरं सांगायचं तर त्या काळात रुग्णांसाठी न्यायाचा मार्ग एखाद्या भुलभुल्यासारखा होता. कुठे जायचं, कोणाकडे तक्रार करायची, काहीच स्पष्ट नव्हतं. वैद्यकीय निष्काळजीपणा झाला तरी डॉक्टर किंवा हॉस्पिटलला जबाबदार धरणं हे जवळजवळ अशक्यच होतं. पण मग एक मोठा बदल होणार होता. जेव्हा सरकारने वैद्यकीय सेवांना ग्राहक कायद्याच्या कक्षेत आणण्याचा विचार सुरू केला, तेव्हा संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात जणू काही वादळच आलं. डॉक्टरांनी आणि त्यांच्या संघटनांनी याला खूप मोठा विरोध केला. आता डॉक्टरांची बाजूही समजून घेणं महत्वाचं आहे, नाही का? त्यांचं म्हणणं होतं की डॉक्टर आणि रुग्ण हे नातं विश्वासाचं आहे. ते काही ग्राहक आणि विक्रेत्याचं नातं नाही. प्रत्येक रुग्णाची शारीरिक स्थिती वेगळी असते, त्यामुळे उपचारांच्या परिणामांची 100% गॅरंटी कशी देता येणार? त्यांना भीती होती की या कायद्यामुळे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून खोट्या तक्रारी करतील आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी डॉक्टर काय करतील? ते अनावश्यक चाचण्या करायला लावतील, ज्याला डिफेन्सिव्ह मेडिसिन असं म्हणतात. साहजिकच यामुळे उपचारांचा खर्च वाढणार आणि गंभीर रुग्णांवर उपचार करायला डॉक्टर थोडे घाबरणार. हा वाद इतका वाढला की तो थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला. केसचं नाव होतं इंडियन मेडिकल असोसिएशन विरुद्ध व्ही.पी. शांता. आणि हा फक्त एक खटला नव्हता, हा एक असा क्षण होता जो भारतातल्या रुग्णांचे हक्क आणि डॉक्टरांची जबाबदारी यांची दिशाच ठरवणारा होता. आणि अखेर निकाल आला, एकदम स्पष्ट आणि निर्णायक. सुप्रीम कोर्टाने हे ठरवलं की वैद्यकीय सेवा ही एक सेवा आहे आणि जो रुग्ण पैसे देऊन ती सेवा घेतो तो ग्राहक आहे. या एका निर्णयाने वर्षानुवर्षांचा गोंधळ दूर केला आणि रुग्णांच्या हातात एक खूप मोठं कायदेशीर शस्त्र दिलं. पण थांबा, यात एक खूप महत्वाची अट होती. कोर्टाने हे स्पष्ट केलं की जर तुम्ही सेवेसाठी पैसे दिले असतील तरच तुम्ही ग्राहक आहात. म्हणजे काय? तर खाजगी रुग्णालयात पैसे देऊन उपचार घेणारा रुग्ण तक्रार करू शकतो, पण सरकारी रुग्णालयात पूर्णपणे मोफत उपचार घेणाऱ्या रुग्णाला हा कायदा लागू होत नाही. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ग्राहक म्हणजे कोण? तर जी व्यक्ती पैसे देऊन कोणतीही सेवा घेते. आणि कोर्टाच्या या निकालाने हीच साधी सोपी व्याख्या वैद्यकीय क्षेत्रालाही लागू केली. हे उदाहरण बघा, म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल. एकीकडे रुग्ण अ आहे ज्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये पैसे दिलेत, त्यामुळे तो ग्राहक आहे आणि त्याला न्यायालयात जाण्याचा हक्क आहे. दुसरीकडे रुग्ण ब आहे ज्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा मिळाली, त्यामुळे तो या कायद्यानुसार तक्रार करू शकत नाही. हीच ती महत्वाची विभागणी आहे जी कोर्टाने केली. बरं, मग या ऐतिहासिक निर्णयामुळे प्रत्यक्ष काय बदललं, याचा रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यावर आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेवर नेमका काय परिणाम झाला? चला आता ते पाहूया. बघा, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. या कायद्यामुळे रुग्णांना त्यांचे हक्क मिळाले, डॉक्टर अधिक जबाबदार झाले आणि हॉस्पिटलमध्ये कागदपत्रांची नोंद अधिक काटेकोरपणे ठेवली जाऊ लागली. हे झाले सगळे पॉझिटिव्ह परिणाम. पण दुसरीकडे डॉक्टरांच्या मनात कायदेशीर कारवाईची भीती निर्माण झाली, उपचारांचा खर्चही वाढला आणि डॉक्टर रुग्ण नात्यात कुठेतरी एक प्रकारचा औपचारिकपणा आला. हे वर्ष परीक्षेसाठी पक्क लक्षात ठेवा, 1995. याच वर्षी सर्वोच्च न्यायालयाने तो ऐतिहासिक निकाल दिला होता ज्याने सगळ्यांच्या सगळं चित्रच बदलून टाकलं. वा, आतापर्यंत आपण खूप काही शिकलो. पण परीक्षेच्या वेळी हे सगळं आठवणार कसं? टेन्शन घेऊ नका. चला आता आपण या संपूर्ण विषयाचा एक सोपा माइंड मॅप बनवूया. हाच तर महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? याचं उत्तर आहे एका सोप्या माइंड मॅपमध्ये. चला पाहूया तो कसा आहे.
हा माइंड मॅप तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी खूपच उपयोगी ठरेल. बघा, मध्यभागी आहे आपला विषय. तिथून 4 मुख्य फांद्या निघतात. पहिली फांदी, कायद्यापूर्वीची स्थिती. तेव्हा रुग्णांकडे जास्त पर्याय नव्हते. दुसरी, डॉक्टरांचा विरोध. त्यांना वाटत होतं की हे नातं विश्वासाचं आहे, व्यवसायाचं नाही. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. पैसे दिले तर तुम्ही ग्राहक, नाहीतर नाही. आणि चौथी फांदी, कायद्याचे परिणाम. काही चांगले तर काही आव्हानात्मक. परीक्षेच्या वेळी फक्त हा माइंड मॅप आठवला ना, तरी तुम्हाला सगळे मुद्दे व्यवस्थित लिहिता येतील. मला आशा आहे की या सोप्या स्पष्टीकरणाने तुमचा अभ्यास थोडा सोपा केला असेल. जर हे विवेचन खरंच उपयुक्त वाटलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना या विषयाची गरज आहे. भेटूया पुढच्या विश्लेषणामध्ये.